एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान। राज्यात विधान परिषदेतील रिक्त झालेल्या 5 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी 2025 कुस्ती स्पर्धेची आज सुरुवात। कर्जत येथे 27 ते 30 मार्च दरम्यान कुस्तीचा महासंग्राम रंगणार असून महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे। अर्थसंकल्प 2025 अजित पवारांच्या 15 महत्त्वपूर्ण घोषणा। उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात राज्याच्या विकासासाठी 15 महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, ज्यामध्ये निर्यात प्रोत्साहन धोरण, प्लास्टिक धोरण, आर्थिक विकास केंद्रांची उभारणी यादीचा समावेश आहे। महाराष्ट्र सरकारने 2025 साठी सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली। राज्य सरकारने 2025 मधील 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, गणेश चतुर्थी आदींचा समावेश आहे। राज्यात 16 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट। अर्थसंकल्प 2025-26 मध्ये राज्य सरकारने 16 लाख लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणीची घोषणा। नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात 21,830 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार। जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले असून यातून 7,500 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 अंतर्गत बंदर विकासाला चालना। बंदर विकासासाठी स्वामित्व धन, अकृषी कर, वीज शुल्क, मुद्रांक शुल्कातील सवलती देण्यात आल्या असून प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे। अमृतकाळ राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करण्याची योजना। राज्यातील पर्यटन केंद्रे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि प्रमुख वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश असलेल्या दीर्घकालीन रस्ते विकास आराखड्याची तयारी सुरू आहे। वाढवण येथे तिसरे विमानतळ आणि बंदर विकास प्रकल्प। पालघर जिल्ह्यात वाढवण येथे नवीन बंदर आणि मुंबईसाठी तिसरे विमानतळ उभारण्याची योजना असून यामुळे सागरी दळणवळण आणि वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे। नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।